गुड मॉर्निंग. या ऑनलाईन सेशनमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे पाहायची. याच्यामध्ये आर्थिक कारणांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आर्थिक कारण म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यास जी आर्थिक कारणे कारणीभूत होती त्या कारणांचा आढावा आज आपण इथे घेणार आहोत. याच्यामध्ये विविध कारणांचा समावेश केला जातो. पहिलं कारण आहे सरंजामशाही व्यवस्था. आता ही व्यवस्था कशी होती तर या कालखंडामध्ये मध्ययुगीन कालखंडातली ही व्यवस्था लष्करशाही स्वरूपातली होती. हे व्यवस्थाच लष्करावरती आधारित होती आणि लष्कराला प्रामुख्याने प्रमुख स्थान होतं. जसं आज आपण लोकशाही प्रधान किंवा लोकशाही राष्ट्र म्हणतो, म्हणजे लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले राष्ट्र राज्य म्हणजे लोकशाही. त्याच्या आधी राजेशाही होती, सरंजामशाही होती, भांडवलशाही होत्या. प्रत्येक व्यवस्था ही त्या काळाचं प्रतिनिधित्व करत असते. त्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये सरंजामशाही व्यवस्था होती. हे सरंजामशाह भूदास पद्धतीचे पाईक होते. भूदास पद्धत राबवत होते आणि काही मुठभर लोकांच्याच हाती सत्ता किंवा उत्पन्नाची साधनं एकवटलेली होती. त्याच्यामुळे काय झालेलं होतं, ही व्यवस्था सरंजामशाही व्यवस्था असं संबोधलं जातं. तर एकूण जमिनीच्या 60% जमीन ही आमीर उमरावांकडे होती आणि 20% धर्मगुरूंकडे होते आणि इतर राहिलेली 20% काय होती, जमीन ही 80 लक्ष शेतकऱ्यांकडे होती. अशा पद्धतीची ही व्यवस्था होती. म्हणजे ज्या व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त उत्पादनाची साधने ज्या घटकाकडे असतील ती व्यवस्था प्रमुख व्यवस्था असलेली दिसून येते. अशाच व्यवस्थेचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आता आपण सरंजामशाही व्यवस्था पाहिली. या व्यवस्थेमध्ये काय आहे की उमराव वर्ग प्रमुख होता. उमराव वर्गांच्या अनुषंगाने अर्थव्यवस्था होती, न्यायव्यवस्था होती, म्हणून ती व्यवस्था सरंजामशाही अशी संबोधली जाते. आता याच्यानंतर पुढचा आहे असंतुष्ट व्यापारी वर्ग. आता असंतुष्ट व्यापारी वर्ग म्हणजे काय की बघा, ही व्यापारी वर्ग उदयास येण्याची जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण कारणं जी आहेत ती औद्योगिक क्रांतीमध्ये दडलेली आहेत. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सर्व जगामध्ये त्याचा प्रसार झाला. तेच औद्योगिक क्रांतीचं लोण हे फ्रान्समध्ये सुद्धा येऊन ठेपलं आणि आल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथं काय झालेलं होतं की विकासाला वाव होता, परंतु कोणत्याही व्यवस्थेचा विकास करायचा असेल, अर्थव्यवस्था विकसित करायची असेल तर त्याला तेथील राजघराण्याचं आश्रय किंवा आधार देऊन प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. आता ही औद्योगिक परिस्थिती फ्रान्समध्ये विकसित होण्यामध्ये खऱ्या अर्थाने नैसर्गिक अनुकूलता होती. म्हणजे फ्रान्समध्ये सुद्धा अशाच पद्धतीची क्रांती होऊ शकणार होती, कारण की तिथं विपुल प्रमाणामध्ये खनिज संपत्ती होती. रोन, सेन, लुआर, बाल्मी यासारख्या नद्या व अटलांटिक भूमध्य समुद्राचा किनारा ह्या फ्रान्सला लाभलेला होता. तसेच पॅरिस, रुआ, लिया, दिएस यासारख्या शहरांचा विकास सुद्धा काय झालेला होता, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने केलेला होता. ज्यावेळेस फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी बघा भारतामध्ये सुद्धा येऊन राज्यकारभार करत होती. भारतामध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्या येऊन व्यापार करत होत्या. त्यातलीच एक फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, अशा वेगवेगळ्या कंपन्या काय आलेल्या होत्या, भारतामध्ये येऊन वखारी स्थापन केल्या होत्या. म्हणजे त्यांचा व्यापार सर्व देशांशी होता, आदान प्रदान होता. पण ज्या
इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक विकास झाला, तशाच पद्धतीचा औद्योगिक विकास आपल्यासुद्धा देशामध्ये व्हावा अशी एक स्वाभाविक भावना त्या कालखंडामध्ये व्यापारी वर्गामध्ये निर्माण झाली. परंतु एवढं मोठं फ्रेंच वैभव असताना सुद्धा 16व्या लुईच्या फक्त नाकर्तेपणामुळे व अमीर उमरावांच्या अदूरदर्शीपणामुळे व्यापार उद्योगाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली होती. व्यापारी वर्ग एक महत्वाकांक्षा घेऊन पुढे जात होता, की आपल्या देशाचा विकास व्हावा, आपल्या स्वतःचा विकास व्हावा. परंतु आपली राजकीय धोरणं ही कुठेतरी आमीर उमरावांच्या प्राचीन मध्ययुगीन मानसिकतेमुळे काय झालेले आहे, कुठेतरी मागं पडत आहेत. याची जाणीव त्यांना झाल्यामुळं खऱ्या अर्थाने काय झालेलं होतं, ही आर्थिक तोटा व्यापारी वर्गांना दिसून येत होता. पुढचा मुद्दा आहे दुर्लक्षित अर्थव्यवस्था. 16वा लुई सत्तेवर आल्यावर त्यांनी काय केलेलं होतं, की ही अर्थव्यवस्था सुधारायचा जरासा प्रयत्न करत असतानाच त्यांनी तुर्गी नावाच्या विद्वानाची अर्थमंत्रीपदी नेमणूक केली. आता यावेळेस त्याने फ्रान्सच्या आर्थिक व्यवस्थेचा सर्व आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर त्याने एक धोरण राबवलं, काटकसरीचं धोरण. याच्यामध्ये त्यांनी युद्धावरील खर्चात कपात केली आणि अनावश्यक सरकारी खर्चाला आळा घातला. याच्यामुळे त्याने काय केलं, उद्योगधंद्यावर पैसा खर्च करण्याचे ठरवले. म्हणजे आपण बघितलं की व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देण्याचं, व्यापारी वर्गाच्या अनुकूल धोरणं आखायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं काय झालं, की देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी धर्मसंस्था आणि वरिष्ठ वर्गाने कर देणे व सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात व निवृत्ती वेतनात कपात करण्याचे ठरवले. म्हणजे जर आर्थिक उन्नती करायची असेल, जे वर्षानुवर्ष धर्मसंस्थेवरती आणि उमराव वर्गांवरती काय होता, कर लादला जात नव्हता, तो कर लादण्याचा प्रयत्न या तुर्गी नावाच्या अर्थमंत्र्यांनी केलेला दिसून येतो. परंतु अशा धोरणामुळे काय झालेलं होतं, त्याच्या ह्या आर्थिक धोरणाला उच्च वर्गाने किंवा उमरा वर्गाने प्रखर विरोध केला आणि त्यामुळे त्याने अवघ्या 20 महिन्याच्या आतच त्याला राजीनामा देऊन जावं लागलं. अशा परिस्थितीमुळं काय झालेलं होतं, की या अर्थमंत्र्यांना जी आर्थिक कामामध्ये स्वायत्ता द्यायला पाहिजे होती, धोरणं राबवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, तिथं कुठेतरी 16व्या लुईचं नाकर्तेपणा दिसून आला. त्याच्यामुळं आर्थिक जी दुर्गती होती, तिला निश्चितचपणे वाढ झालेली त्याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर जो अर्थमंत्री आला नेकर, याने सुद्धा याच पद्धतीचं धोरण राबवण्याचा आणि आर्थिक सुधारणांवरती भर देण्याचा प्रयत्न केला. परंतु 1789 मध्ये प्रस्थापितांच्या शेतावर राबणाऱ्या गुलामांना मुक्त करण्याचे त्यांनी ठरवले. जेणेकरून हे जे भूदास आहेत, हे गुलाम आहेत, हे कुठेतरी अर्थव्यवस्थेला चालना देतील बाहेर येऊन, म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला. परंतु याचे हितसंबंध कुठेतरी उमरा वर्गांच्या हिताच्या आड येत होते, म्हणून वरिष्ठ वर्गांनी काय केलं, त्याला विरोध केला आणि नेकरला सुद्धा काय झालं, हे मंत्रीपद सोडावं लागलं. आता नेकर नंतर आला तो कालून नावाचा अर्थतज्ञ आला, अर्थमंत्री आला. आता यानं काय केलं, की हा राणी व उमरावांच्या सल्ल्यानुसार कर्ज काढण्याचे धोरण सुरू ठेवले. राणी आणि उमराव म्हणजे काय, राणी आणि उमराव हे ऐशारामामध्ये जगणारी लोक होती. यांना आर्थिक कर्ज काढायचे आणि देश किंवा ही राज्य बुडवण्याची कामं करायची होती. आता यामुळे काय झालं, त्यांच्या कर्ज काढण्याच्या धोरणामुळे देशावरील कर्जाचा बोजा वाढला. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, आमीर उमरावांवरती सुद्धा गुरूंवरती सुद्धा कर लादायचा प्रयत्न करावा लागला किंवा निर्णय घ्यावा लागला. मग निश्चितच या धोरणाला काय झालं, वरिष्ठ वर्गांचा विरोध झाला. मग याच्यानंतर कॉलोनला सुद्धा काय झालं, बडतर्फ करावं लागलं आणि मग त्याच्यानंतर ब्रियन नावाचा अर्थमंत्री आला आणि त्याला फ्रान्सला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी कायदे मंडळाची म्हणजे स्टेट जनरलची काय करावं लागलं, सभा घ्यावी लागली. अशा पद्धतीने काय झालेलं होतं, की हे धोरणं आखायचं काम चालू असलेलं दिसून येतं. आता याच्यानंतर फ्रान्सची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली होती. विविध युद्धांचा खर्च त्याच्यामध्ये होत होता. त्याच्यामुळं काय झालेलं होतं, की 1789 मध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 50 कोटी लिव्हर होते. तर कर्जाच्या व्याजापोटी 30 कोटी लिव्हर द्यावे लागत असत. अशा परिस्थितीमध्ये काय झालेलं होतं, की कर बसवणं गरजेचं होतं. परंतु त्या धोरणांना विरोध होत होता. हे आपण निश्चितच आता ह्या तिन्ही
मंत्र्यांच्या कालखंडातल्या घडामोडींचा आढावा घेतला. याच्यामुळं फ्रान्सची अर्थव्यवस्था लयास जाण्यामध्ये फार वेळ लागला नाही. जिथं अर्थमंत्री राजीनामा देऊन जायला लागले आणि अर्थमंत्र्यांच्या धोरणाला विरोध व्हायला लागलं, त्याची आर्थिक स्थिती निश्चितच खालावलेली असते किंवा खूप रसातळाला जात असते. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजा-राणीची उधळपट्टी. फार मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं होतं, की राजा-राणींची उधळपट्टी होती. ही उधळपट्टी सामान्य जनतेवरती 80% कर लादून केला जात होता. त्यांना कोणत्याही प्रकारचं या जनतेचं देणं-घेणं नव्हतं. अशा पद्धतीची ही व्यवस्था त्यांनी उभी केलेली होती आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं सामान्य जनतेचा विचार त्याच्यामध्ये केला नाही आणि युद्धखोर धोरण आखणे, परराष्ट्रीय खर्च करणे, राजवाड्यांपायी तर प्रचंड मोठा खर्च केला. तर 30 कोटी फ्रँक खर्च केले होते राज्यकर्त्यांनी, नुसतं राजवाड्याच्या बांधकामासाठी आणि त्याच्या केवळ राजकुटुंबावरती 3 कोटी 30 लक्ष खर्च होत होता. राणीच्या दिमतीसाठी व्हर्सायच्या राजवाड्यामध्ये 1800 सेविका काम करत होते. एकट्या राणीच्या तैनातीस 500 सेवक होते आणि राजाच्या पंक्तीला अमीर, उमराव, धर्मगुरू, परदेशी पाहुणे असे हजारो लोक जमत असत. या राजा आणि राणीच्या आर्थिक उधळपट्टीमुळे काय झाले होता, देश हळूहळू आर्थिक गोत्यात जात असलेला दिसून येत होता. याच्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम झाला. नुकतंच अमेरिका हे स्वतंत्र झालेलं होतं आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम म्हणजे काय झाला, की अमेरिका जसं इंग्लंडच्या जोखडातून मुक्त झालं, तसंच आपण सुद्धा आपल्या हुकुमशाही जी अनियंत्रित राजेशाही आणि ह्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये बंड पुकारून आपण सुद्धा अमेरिकेसारखं मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारून स्वातंत्र्याचा काय करायचं, एक प्रकारचा उल्लेख करायचा किंवा स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आणि सर्व आर्थिक धोरणं आपल्या देशाच्या अनुकूल लादायची किंवा लावायची आणि जर जी चुकीची धोरणं असतील त्याला विरोध करायचा. अशी धोरणं या कालखंडामध्ये आखण्याचं निश्चितच या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे झालेलं दिसून येतं. तर पुढचं आहे राष्ट्रीय कर्जाचा बोजा. प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज झाल्यामुळं काय झालेलं होतं, की एक प्रकारची आर्थिक जी होती उजाडपणा तो दिसून यायला लागलेला होता. आता आपण पाहतो की 14व्या लुईने एक संदेश दिलेला होता पुढच्या 16व्या लुईला, की तू युद्धाच्या खाईत देशाला कधीही लोटू नकोस. हे त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्यांनी कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि काय झालं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं काम, राष्ट्रीय कर्ज काढण्याचं काम या देशामध्ये करत असलेले दिसून येत होते. अशा कर्जाची परतफेड करण्याचं काम इतकं अवघड होतं, की 50 कोटी लीवर कर्ज होतं, परंतु त्याचं व्याजच 30 कोटी होत होतं. अशा प्रचंड खाईमध्ये लोटलेला देश नंतर कुठंतरी सुरळीत चांगल्या स्थानावरती येईल याची शक्यता फार कमी राहिलेली होती. त्याच्यामुळं जास्तीत जास्त उद्रेक लोकांमध्ये व्हायला लागला आणि याचं प्रबोधन वैचारिक म्हणजे विचारवंतांनी केलेलं दिसून येतं आणि त्याचा आढावा आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याच्या पुढचा आहे विषम कर पद्धती. ही विषम कर पद्धती अतिशय भयानक स्वरूपामध्ये होती. म्हणजे काय केलं होतं, काही लोकांवरती जसं आपण 3 वर्ग पाहिले, त्या वर्गांमध्ये पहिल्या 2 घटकांवरती कर आकारणीच नव्हती आणि कर आकारणी फक्त थर्ड इस्टेट म्हणजे तिसऱ्या घटकांवरती होती. आता ती किती विषम पद्धतीने होती त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, की जर सामान्य माणसाने 14 फ्रँक कर भरायचा असेल, तिथे त्याला 152 फ्रँक कर द्यावा लागत होता. म्हणजे उमरावाच्या बाबतीत तिथंच काय होतं, की जिथं 500 फ्रँक कर उमरावाने द्यायला पाहिजे, तिथं 80 फ्रँक तो द्यायला लागला. म्हणजे याचाच जो काय आहे, जो ताण ह्या सामान्य माणसावरती आलेला दिसून येतो. सामान्य माणसाला प्रचंड प्रमाणामध्ये कर आकारणी केलेली होती आणि त्याच्याही पुढचा मुद्दा आहे, की आता आपण पाहिलं की 14 फ्रँक जिथं देणं गरजेचं होतं, ते 152 फ्रँक द्यावे लागले आणि 500 ऐवजी 80 फ्रँक द्यावे लागले. ही खूप विषमता असणारी कर पद्धती होती आणि याच कर पद्धतीमुळं काय झालेलं होतं, लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, की अशा पद्धतीचे कर आकारणी ही चुकीची आहे आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्या घटकांच्या हातात उत्पादनाची साधने जास्त आहेत, त्यांना मात्र
कर हा खूप कमी होता. याच्यामुळे ही विषमता काय झाली होती, क्रांतीला पोषक ठरलेली होती आणि याच्यातूनच क्रांतीचा उद्रेक होण्यास फार वेळ लागलेला नाही. आता याच्यानंतर जो पुढचा आहे, की विविध कर आकारणी त्याच्यावरती केली होती आणि हे विविध कर कोणते होते, तर याच्यामध्ये प्रत्यक्ष कर होते, जे सरकारी अधिकारी काय करायचे, आकारणी करायचे आणि ती वसूल करायचे. हा प्रत्यक्ष कर एक प्रकारचा होता आणि त्याच्यानंतर जो दुसरा कर होता अप्रत्यक्ष कर, हा उमराव वर्ग काय करत होता, वसूल करत होता. आता याच्यामध्ये काय आहे, की एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक मिठाचं उदाहरण घेऊया, मिठाच्या करावरती. आता त्या कालखंडामध्ये एक असा नियम केला होता, की प्रत्येक व्यक्तीने 7 पौंड मीठ हे विकतच घेतलं पाहिजे. असा त्या कंपनीचा दंडकच होता. अशा रीतीनं काय झालं होतं, याचा परिणाम काय झालेला होता, की ज्याला भाकरी खायला मिळत नाही, त्यांनी सुद्धा काय करावं लागत होतं, मीठ घ्यायची सक्ती त्यांच्यावरती केली जात होती. अशा पद्धतीमुळं काय झालं होतं, हा जो विषमता आहे, ही जी हुकुमशाही आहे, ही याच्यामुळं सामान्य वर्गाचं खूप अतोनात छळ व्हायचा आणि काही लोकांना तर धर्मगुरूंनी आकारलेले जे थिटेस नावाचा, म्हणजे त्याला धर्मपट्टी म्हटलं जायचं, तो सुद्धा धर्मगुरू काय करत होते, म्हणजे हा अप्रत्यक्षरित्या लादलेला कर आहे, ते धर्मगुरूंचा कर होता. ते स्वतः गोळा करायचे आणि याच्यामुळेच धर्मगुरूंच्या संपत्तीमध्ये अपार वाढ झालेली दिसून येते. याच्यामध्ये सरदार आणि उमराव हे सुद्धा आपले वेगवेगळे कर आकारत होते. म्हणजे कुणीही कोणतेही कर आकारणं हे त्या कालखंडामध्ये एक सहज शक्य झालेली गोष्ट होती आणि ते लोकांच्या वळणी पडलेलं होतं आणि त्याचा उद्रेकही फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. याच्यानंतर पुलपट्टी, पाणीपट्टी, वाहतूक कर, शेतसारा इत्यादी सर्व करांमुळं काय झालं होतं, मजूर लोकं वेठीस धरली होती. जसं शेतकऱ्यांचं शोषण केलं गेलं, तसंच मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शोषण झालेलं दिसून येतं. या सर्व कारणांमुळे काय झालं, फ्रान्समधील गरीब जनतेची इतकी दयनीय अवस्था झाली, की त्या कालखंडामध्ये भयंकर आणि अन्यायकारक आणि रक्त शोषणारी कर पद्धती अशी टीका केली जायला लागली. म्हणजे उमराव वर्गांमध्ये सुद्धा हे दिसून यायला लागलं, की ही कर पद्धती किती चुकीची आहे आणि याचाच भडका काय झाला होता, फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये दिसून येत होता. अशा पद्धतीनं हे विविध कर आकारल्यामुळे काय झालं होतं, फ्रान्सची अधोगती व्हायला म्हणजे खूपच झपाट्याने अधोगती झालेली दिसून येते. आता याच्यानंतर काही विधानं पाहिली तर आपल्याला या आर्थिक विषमता आणि आर्थिक परिस्थितीची दाहकता निश्चितच समजून येते. त्या एका इतिहासकारांनी मत मांडलेलं होतं, की दारुगोळा ठासून भरला तो फ्रेंच तत्त्वज्ञानामुळे, परंतु त्याचा भडका उडाला त्याचे तात्कालिक कारण मात्र आर्थिक परिस्थिती होय. म्हणजे जरी दारुगोळा भरण्याचं काम, वैचारिक प्रबोधन करण्याचं काम विचारवंतांनी जेवढ्या हिरिरीने केलं, परंतु त्याचा भडका उडण्याचं प्रमुख परिस्थिती ही आर्थिक परिस्थितीमध्ये दडलेली होतं. अशी ही आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतली वर्णनं फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीत करून ठेवलेली होती. तर आपण पाठीमागच्या लेक्चरला सामाजिक विषमतेचं प्रामुख्याने उदाहरण बघितलेलंच होतं. तिथं तरी पण आपण पाहूया, की कशा पद्धतीनं ही सामाजिक विषमता होती. बघा, की फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट, थर्ड इस्टेट, जे लोकसंख्या फार अल्प स्वरूपामध्ये परंतु अधिकार प्रचंड प्रमाणामध्ये, विशेषाधिकार प्रचंड प्रमाणामध्ये, सवलती मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु जिथं लोकसंख्या जास्त आहे, तिथं लोकसंख्या जास्त असून सुद्धा काय होतं, जमीन किंवा उत्पादनाची साधनं कमी प्रमाणामध्ये होती, परंतु टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये पे करावं लागत होतं थर्ड इस्टेटला. आणि सेकंड आणि फर्स्ट इस्टेटला कोणत्याही प्रकारचे कर नव्हते, त्यांना माफ होते, खूप एकाधिकार होते, हुकुमशाही करत होते आणि मिळालेला जो काही कर आहे, तो कर काय करायचे ते या सामान्य जनतेवरती लादण्याचा प्रयत्न करत होते. आणि कधी-कधी तर असं व्हायचं, की हे कर वर्षाच्या सुरुवातीलाच भरले जायचे आणि हे कर गोळा करण्याचं काम की एखाद्या काही ठराविक लोकांना, दलालांना दिलं जायचं आणि ते अप्रत्यक्ष पद्धतीनं काय करत होते, कर लोकांकडून प्रचंड प्रमाणामध्ये वसूल करत होते. मग ही अशी व्यवस्थामुळं काय झालं होतं, की त्या देशाची आर्थिक अधोगती झाली ना, आर्थिक अधोगती झाल्यामुळे लोकांची उपासमारीनं मरण यातना सोसाव्या लागला. मग अशा पद्धतीवरती उपाय काय करावायचा? म्हणून ही जर व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. जर आपल्यावरती कोणी जर अशा पद्धतीचं कोणीतरी हुकुमशाही लादत असेल, तर ती हुकुमशाही मोडीत काढून आपल्या
अनुकूल राज्यकारभार करणारी व्यवस्था उभी करावी लागेल, अशी विचारधारा किंवा तत्त्वज्ञान लोकांमध्ये पेरण्याचं काम या तत्त्ववेत्यांनी केले. त्याचाच आढावा आपण निश्चितच वैचारिक कारणांमध्ये घेणार आहोत. आता जर कोणाला काही या आर्थिक कारणांमध्ये काही अडचण असेल तर त्यांनी विचारलं, काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी त्याची उत्तरं आपल्याला रीतसर दिली जातील. आणि नंतर जी काही गोष्टी आहेत ज्या संदर्भातल्या ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होईल, याच्या सूचना आपल्याला निश्चितच काही दिवसात दिल्या जातील. आत्ता परीक्षेचे फॉर्म आपण भरण्याचं काम चालू आहे आणि नंतर काही 8 ते 10 दिवसामध्येच निश्चितचपणे एक सूचना येईल आणि त्यानुसार आपलं परीक्षेचं स्वरूप ठरेल. परंतु आपल्याला या लेक्चरमधील गोष्टी सर्व समजल्या असेल असं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझं थोडक्यात जे काही विश्लेषण होतं ते थांबवतो. धन्यवाद.